संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। खैरे यांच्या उमेदवारीनंतर अंबादास दानवे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असं दानवेंनी म्हटलंय। प्रमुखांना आता फोन करून बोलतो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य, चिंता नसावी, जोमाने पक्षाचं काम करू असं अंबादास दानवे म्हणाले। तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ मराठवाड्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे। मात्र त्या मतदारसंघात नेहमीच प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे अशा प्रकारची चित्र असतं, अशा प्रकारची चर्चा नेहमी रंगली जाते। आणि त्याच संदर्भात आता पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं। मी शिवसेना भाऊ, माझा शिवसैनिक, मला पक्षाचं हित कळतं, संघटनेचं हित कळतं। कधी व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्त्वाचं असतं। ज्या संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं आणखी ऑटोमॅटिक हित साधलं जाणार आहे ना। ठीक आहे, याच्यातून आणखी काही चांगलं होईल असा माझा संकल्प आहे, माझी मनोधारणा आहे, असं पक्षप्रमुखाला वाटतं। पक्षप्रमुख थोडी मला सगळ्या बाजूला ठेवणार नाही, अंबादास काही काम आहे असं थोडी असतं। ज्याची त्याची जबाबदारी असते, ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे। मला असं वाटतं माझ्यावर जी जबाबदारी ती योग्य रीतीनं पार पाडणं ही माझी आत्ताच्या काळात गरज आहे। हे बाई इच्छा असल्यावर नाही झाल्यावर थोडं बहुत वाटत असतं, परंतु अजून तर खूप बाकी आहे। मला असं वाटतं या जिल्ह्याचं नेतृत्व पक्षप्रमुखांनी माझ्याकडे सोपवलेलं आहे। ही मोठी गोष्ट। मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे, एक सामान्य शिवसैनिक म्हणून आज एवढ्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाची जबाबदारी मला पक्षप्रमुखांनी दिलेली आहे। आणि एवढी जबाबदारी दिली तर मी थोडी म्हणतो की येणाऱ्या काळात जबाबदारी मिळत जातील। जी जबाबदारी पक्ष देईल, पक्षप्रमुख देतील, वाटतं ती अतिशय ताकदीनं निश्चित पार पाडण्याचा माझा तरी मनोदय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।